आगे बढ़ो। ऐका ना पुढचं ऐका 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 पुढचं ऐका. येस, हे जसे बोलायचे ना, हे जसं बोलले ना मनोज भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, असंच पॅन्थर मध्ये आम्ही देखील बोंबलायचो. तू फलाना फलाना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. मी सांगितलं ना, वजड्या चारल्या, फेर चारली, हेळ चारली, कलेजी चारली, कपुरा पण चारला. ते एवढे आगे बढ़ले, एवढे आगे बढ़ले, ते गेले चंद्रावर, आम्ही सांदवडच्या डोंगरावर. आगे बढ़ो नाही चालत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात. इथं कुणी नेता नाही, मनोज संसारे आगे बढ़ो नाही, हम सब आगे बढ़ो. एकच आमचा नेता, एकच साहेब, बाबासाहेब, बाकी कुणी साहेब नाही. आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची हे ब्रीद वाक्य. मी कार्यकर्ता, माझ्या जिभेतनं, माझ्या भाषणातनं बाबासाहेबांना जर तुम्ही बाहेर काढलं, दादासाहेबांना जर बाहेर काढलं, शाहूंना, फुलेंना जर बाहेर काढलं, कोण मनोज संसारे, कुठला मनोज संसारे, काय त्याची लायकी, काय त्याचं कर्तृत्व, कोण तो टिकोजी. हे बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही आहोत, म्हणून तुम्ही आहात. म्हणून जय जयकार करायचा तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा. आणि आगे बढो एकट्याला म्हणायचं नाही, आता समाजाला घेऊन आगे बढो. बहुजन समाजाला, दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना, भटक्या मुक्तांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, श्रमिकांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, गोरगरिबांना, सर्वांना घेऊन आपल्याला आगे बढायचं आहे. हेच तर फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आपण पुरं करूया एवढंच आपल्या सर्वांना सांगतो. कुणीही चिंता करण्याची गरज नाही आहे. अवकाळा आली आहे, संभ्रम आहेत, नेते विकले गेलेत, नेते विकले गेलेत, म्हणून आंबेडकरी चळवळ कधी संपणार नाही. बाबासाहेबांची चळवळ ही कायम त्रिकाल अबाधित राहणारी चळवळ आणि विचार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा जिवंत राहणार आहे. आणि म्हणून चांदवडकरांच्या, चांदवडकर तरुणांनो, तरुणींनो, महिलांनो, वडीलधाऱ्यांनो, सर्वांना माझी विनंती आहे की गाव तिथं आपला समाज, आदिवासी समाज, भटक्या मुक्त समाज, बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, या सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन बाबासाहेबांचा निळा झेंडा रिपब्लिकन नावाने फडकवण्यासाठी आपण या चांदवडमध्ये, पर्यायाने या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण मार्गक्रमण करूया. हेच खरं बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. आणि मला वाटतं की आपण नक्कीच आपला विचार, आपली साथ, आपली ताकद स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनच्या मागे उभी कराल अशी आशा व्यक्त करतो. आपण एवढ्या 30 थंडी गारत्या, किती गुलाबी थंडी आहे, 12 वाजले, इथं बसलेत, माझं भाषण ऐकताय. मी सर्व माझ्या चांदवडच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, नेत्यांच्या वतीने, सर्व महाराष्ट्रातल्या आणि या जिल्ह्यातल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने